हाय एव्हरीवन, वेलकम टू सॅन इन्फोटेक. मित्रांनो, 10वीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामध्ये स्टेट बोर्ड, CBSE इतर बोर्डच्या एक्झाम सुरू आहेत. आता जे विद्यार्थी 10वीला आहेत त्यांना जूनपासून 11वीला प्रवेश वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घ्यायचे असतात आणि दरवर्षी शहरी भागामध्ये म्हणजे काही महानगरपालिकामध्ये जसं की मुंबई महानगरपालिका आहे, पुणे, पिंपरी चिंचवड आहे, संभाजीनगर आहे, तर या सर्व महानगरपालिकेमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होत असते. बाकीच्या ठिकाणी हे डायरेक्ट कॉलेजवरती प्रवेश प्रक्रिया ॲडमिशन दिले जायचे, परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या वर्षी ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ही पूर्ण राज्यभर ऑनलाईन पद्धतीने अवलंबण्यात आणण्याची हा GR काढलेला आहे. तर हा जो GR आहे, या GRमध्ये डिटेल दिलेली आहे की सर्व प्रवेश प्रक्रिया 11वीची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती ऑनलाईन होईल आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या सूचना आहे ते आपण या GRमधून बघणार आहोत. तर शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता 11वीचे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची व्याप्ती म्हणजे जे ऑनलाईन जे सेंट्रलाइज ऑनलाईन प्रवेश पद्धती जी आहे ती राज्यभर वाढवण्याबाबत आणि त्यामध्ये सुसूत्रता आणण्याबाबत हा GR आहे. तर या GRमध्ये काय माहिती आहे ते आपण बघणार आहोत. जे विद्यार्थी यावर्षी 10वीला आहेत त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे की 11वीला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे, कशा जागा असणार आहे किंवा ऑनलाईन प्रोसेस कशी असणार आहे याबद्दल आपण डिटेल व्हिडिओ पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये या GRमध्ये काय डिटेल्स आहे ते आपण बघूया. तर 25 फेब्रुवारी 2025चा हा GR आहे जो शालेय शिक्षणाने काढलेला आहे. तर या GRमध्ये मेन्शन केलं आहे की 2009 आणि 2010 या वर्षापासून मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरण या क्षेत्रातील जे माध्यमिक शाळा किंवा जे ज्युनियर कॉलेजेस आहे तर यामध्ये 11वीचे प्रवेश हे ऑनलाईन करण्याबाबतच्या सूचना आल्या होत्या आणि तेव्हापासून ही जी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस ही सुरू झालेली आहे. त्यानंतर या नगरपालिका क्षेत्रामध्ये दरवर्षी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होत असते. विद्यार्थ्यांना तिथे ऑनलाईन रजिस्टर करावं लागतं आणि त्यांचा नंबर हा त्या गुणवत्तेनुसार तिथे लागत असतो. तर सध्या स्थितीमध्ये मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, अमरावती, नागपूर, नाशिक आणि संभाजीनगर इथे ह्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया या महानगरपालिका अंतर्गत जेवढे काही कॉलेजेस होते तिथे ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया घेतल्या जात होते. परंतु आता या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 2025-26 पासून ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण राज्यभर अवलंबण्यात यावी याची मान्यता ही देण्यात आलेली आहे. तर या GRमधील ही सूचना अत्यंत महत्त्वाची आहे की 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक महानगरपालिका क्षेत्रासोबत 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा म्हणजे जिथे 11वीचा वर्ग असेल, कनिष्ठ महाविद्यालय यांना लागू राहील. म्हणजे सर्वच्या सर्व यामध्ये हे महाविद्यालय येतील असं या GRमध्ये सांगितलं आहे. सेकंड पॉईंट हा आहे की विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, लातूर व कोल्हापूर हे उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची नोंदणी अर्जामध्ये नमूद केलेली माहिती म्हणजे ज्यामध्ये विद्यार्थी संख्या, तुकड्या हे इतर माहिती ही सबमिट ह्या विभागातून मागवण्यात आलेली आहे. त्यानंतर 6 नंबरचा जो मुद्दा यामध्ये महत्त्वाचा आहे की नियमित 4 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर इयत्ता 11वीचे वर्ग सुरू करण्यात यावे. त्यानंतर इयत्ता 11वीचे प्रवेश उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर सर्वांसाठी खुले म्हणजे ओपन टू ऑल ठेवावे व सदरचे प्रवेश हे गुणवत्तेच्या आधारावर करण्यात यावे. याबाबत आदेश संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात यावे. त्यानंतरची जी सूचना आहे की 11वीमध्ये प्रवेश होणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनेच होईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे की जे काही ॲडमिशन होणार आहे यानंतर ते ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. तर मित्रांनो, हा GR महत्त्वाचा आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये याच्या सूचना याची आणि ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची प्रोसेस या संदर्भात आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत. जे विद्यार्थी यावर्षी 10वीला आहेत, ज्यांना 11वीला ॲडमिशन्स घ्यायचे, चांगले कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा
या GRची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तिथून आपण डाउनलोड करू शकता. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. या पद्धतीचेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी टाकत असतो. हा व्हिडिओ इतर आपल्या मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.